आहात आवाज वंचित बहुजनांचा। नमस्कार, बातम्या आहे। लोहा तालुक्यातील जायकवाडी वसाहत प्रकरणी 23 जूनला तहसीलवर धडक मोर्चा, वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांची घोषणा। नमस्कार, आपण पाहता आवाज वंचित बहुजनांचा। लोहा जायकवाडी वसाहतमधील पंचरंगी ध्वज व विश्वशांती बौद्ध विहाराचा नामफलक काढल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचा तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी आज त्रिरत्न बौद्ध विहार येथे आयोजित बैठकीत सांगितले। लोहा शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहतमध्ये मागील 35 वर्षापासून असलेल्या पंचरंगी ध्वज व विश्वशांती बौद्ध विहाराच्या नियोजित जागेवरील नामफलक काही दिवसापूर्वी काही समाजकंटकांनी काढून टाकल्याप्रकरणी 5 दिवसात ध्वज पुन्हा होता त्या ठिकाणी उभारा, नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडी व बौद्ध बांधवांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले होते, पण यावर तहसीलदार यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही। यामुळे आज सकाळी त्रिरत्न बौद्ध विहार येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता 23 जून रोजी लोहा तहसीलवर बेधडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी बैठकीत सांगितले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राज आटकोरे, जिल्हा महासचिव रवी पंडित, भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष PM वाघमारे, विनायक गजभारे, जिल्हा सचिव रंगनाथ गजले, जिल्हा सल्लागार डॉक्टर राम वनंज, माजी नगरसेवक ॲडव्होकेट पंचशील कांबळे, उत्तम महाभळे, ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते गंगाधर महाभळे, जिल्हा सचिव दीपक मगर, ॲडव्होकेट जयपाल ढवळे, विद्यानंद पोवळे, गणपत सवाई सोनकांबळे, अविनाश कांबळे, छगन हटकर, प्रदीप सोनकांबळे, बाळासाहेब खिल्लारे, माजी नगराध्यक्षा सौ त्रिशला कांबळे, साधना इंगडे, ज्योती सावळे, आशिष कांबळे, सुभाष खाडे, विलास सोनकांबळे, रमाकांत वाघमारे, देवानंत रायबोले, बालाजी रायबोले, गौतम गोडबोले, आनंदा दोंडे, सुनील जोंधळे, धम्मपाल कांबळेख, कुणाल कांबळे, सुजित वाघमारे, दयानंद वाघमारे, उत्तम ढवळे, श्याम वाघमारे, गौतम हंकारे, गिरीश भालेराव, श्रावण गायकवाडसह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना वंदन करतो। श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला वंदन करून व्यासपीठावर उपस्थित सर्व नेतेगण, महिला भगिनी व बुद्ध उपासक उपासिका व ग्रामीण भागातून आलेले सर्व माझे सहकारी मित्र हो, यावेळेस बोलत असताना मी या लोहा शहरातील वक्त्यांकडून माझी अपेक्षा होती की बाबा ह्या जागेचं झेंडा कधी लावलंय हे कोणी तुम्ही आतापर्यंत स्पष्टीकरण दिला नाही। गायसमुद्राने झेंडा लावलाच नाही। मुळामध्ये 1992 मध्ये ते झेंडा लावण्यात आला, गायसमुद्राने तो झेंडा लावलाच नाही। गायसमुद्र 1997 मध्ये येथे आला। गायसमुद्राचा एकट्याचा घर असल्यामुळे त्याच्यावर दबाव टाकून झेंडा काढण्यात आला। ह्या गोष्टी आपल्याकडून लपवल्या जात आहेत। माझा स्पष्ट आरोप आहे, जे कोणी तुम्ही आता सांगत होता की बाबा गायसमुद्र झेंडा लावला, गायसमुद्र झेंडा लावला, बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगा तुम्ही 1992 ला गायसमुद्र येथे जन्माला आला होता का? झेंडा लावणारा व्यक्ती हा लोहा येथे होता। आता जमीन घेणारा मालक उदगीरचा, झेंडा काढणारा मालक तुमच्या मांजरगावचा, प्रकरण उतरणारा मालक सगळीचा। मग लोहावाले बौद्ध समाज काय झोपले होते का? माझा तुम्हाला प्रश्न आहे, माझा राग येऊ द्या तुम्हाला, तुमचं रक्त जागे झालं पाहिजे यासाठी काही गोष्टी सत्य तुमच्या समोर मांडण्यासाठी मी उभा आहे। मित्र हो, काम करत असताना अशा चुकीच्या अफवा कोणी पसरू नका। गायसमुद्राचा झेंडा उतरला, झेंडा उतरत्या वेळेस त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे किती व्यक्ती होते, कोण कोण होते याची सर्व माहिती आमच्याकडे आहे। काय आपलं भांडण आपण बाहेर काढायचं नसतं म्हणून आम्ही कोणाचे नाव आज घेणार नाही, पण आमच्याकडे सगळे व्हिडिओ आणि पुरावे आहेत। योग्य वेळी ते सगळे बाहेर येतील, पोलीस प्रशासनाकडे ते पुरावे आहेत। मित्र, हे जागा 1992 पासून आहे। एखाद्या जागेवर आपण अतिक्रमण केल्यावर त्या जागेचं जर 10 वर्ष उपयोग घेतल्यावर ती जागा शासन आपल्याला मालकी करून देते। तसं 2025 मध्ये नगरपालिकेच्या सन्माननीय शिवोली प्रशासकीय काळामध्ये आपली जागा आपल्या नावावर पंचशील ध्वज आणि बुद्ध विहारासाठी म्हणून नोंद केलेला आहे। नमुना 47 आपल्याकडे रेकॉर्डला नोंद आहे। अनेक जणांचं म्हणणं होतं की ती जागा कोणाची आहे? बौद्ध विहाराची जागा असताना तुम्ही गायसमुद्राला समोर का करता?
गायसमुद्रे काय लोह्याचा मालक आहे काय? आपल्या ह्या सर्व गोष्टी इथं कोणी झाकू नका. आपल्याकडून काही चुका झालेल्या आहेत, ते चुका सुधारून जे कोणी चुका केलेल्या असतील